हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सगळेजण एकत्र खूप एन्जॉय करत होते. हसत खेळत वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही. रात्री उशिरा सगळे आपापल्या हॉटेलकडे निघाले. रस्त्यात अभिराजच्या कारमध्ये अभिराज कधी डोक्यावर हात ठेवून खिडकीबाहेर पाहत होता, तर कधी शेजारी बसलेल्या अनुषाकडे. मात्र अनुषा तिच्या पांडासोबत इतकी गुंग होती की आजूबाजूला कोण आहे याचं तिला भानच नव्हतं. तो पांडा उंचीत अनुषापेक्षाही मोठा होता. तिने त्याला पुढच्या सीटवर बसवलं होतं आणि स्वतःच्याच कुशीत बसल्यासारखी होती. कार सुरू झाल्यापासून ती एक क्षणही त्याच्यापासून दूर झाली नव्हती. हे सगळं पाहून अभिराजला आता स्वतःलाच मिठी मारावीशी वाटत होती. अनुषाला हा पांडा गिफ्ट द्यायचा आयडिया मला सुचलीच कशी, असा विचार त्याच्या मनात आला. पण आता पश्चाताप करून काही उपयोग नव्हता. कदाचित आयुष्यभर त्याला या पांडासोबतच प्रवास करावा लागणार होता. शेवटी अभिराजचा संयम सुटला. त्याने आधी कारचं पार्टिशन ऑन केलं आणि मग अनुषाला झटक्यात स्वतःकडे ओढून घेत तिच्या कमरेभोवती हात घालत तिला आपल्या मांडीवर बसवलं. अनुषाला क्षणभर काहीच कळलं नाही की नेमकं झालंय का, काय झालंय. ती काही समजून घेईल किंवा बोलेल त्याआधी अभिराजने तिचा चेहरा हातात धरून तिला किस केलं. सुरुवातीला अनुषा अक्षरशः पुतळ्यासारखी स्तब्ध बसली होती. पण काही क्षणांनी तिनेही त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. काही वेळाने ते दोघे हॉटेलला पोहोचले आणि आपापल्या रूममध्ये गेले. अनुषा फ्रेश होऊन रूमच्या बाल्कनीत उभी राहिली. आकाशातल्या चंद्राकडे पाहत तिच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी होती. कदाचित ही तीच खुशी होती जी तेव्हा मिळते जेव्हा आपण मनापासून ज्याच्यावर प्रेम करतो, तोही तितक्याच बेधुंद प्रेमाने आपली भावना व्यक्त करतो. चंद्राकडे पाहत अनुषा मनातच म्हणाली, पापा, तुम्हाला सगळं माहिती आहे. आजपर्यंत मी ज्या कोणाच्या जवळ गेले ते सगळे मला सोडून गेले, पण अवी तसं करणार नाहीत. मला खात्री आहे माझ्यासाठी त्यांचं प्रेम प्रत्येक क्षणागणिक वाढत असल्यासारखं वाटतं. बस आम्हा दोघांवर तुमचा आशीर्वाद असू द्या, जेणेकरून आम्ही कायम एकत्र राहू. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही एकमेकांची ढाल बनून एकमेकांचं संरक्षण करू शकू. ती हे सगळं मनात म्हणत असतानाच मागून अभिराजचा आवाज आला, डोंट वरी, पापा नेहमी आपल्या सोबतच आहेत. आवाज ऐकून अनुषा मागे वळली आणि अभिराजकडे पाहत म्हणाली, अभि, तुम्ही. अभिराज तिच्याजवळ आला. कमरेभोवती हात घालून तिला स्वतःकडे ओढत म्हणाला, काय झालं? आज कुणी खूप खुश दिसत आहे. अनुषानेही त्याच्याकडे पाहत विचारलं. आणि हे तुम्हाला कसं कळलं? यावर अभिराजने तिच्या हाताकडे बोट दाखवत म्हणाला, यावरून. अनुषाने आपल्या हाताकडे पाहिलं आणि अंगठीतल्या रिंगकडे बघत आश्चर्याने विचारलं, ही रिंग जेव्हा तुम्ही मला घातली होती तेव्हा यामधला डायमंड रेड कलरचा होता ना, मग आता हा पांढरा कसा झाला? तिचा गोंधळ ओळखून अभिराज हलकसं हसत म्हणाला, कारण ही एक स्पेशल रिंग आहे. ती आपल्या भावना जशा असतील तसं रंग बदलते. म्हणजे ज्या व्यक्तीने ही रिंग घातली असेल तिचा मूड जसा असेल त्यानुसार हा स्टोन रंग बदलतो. जेव्हा मी तुला ही रिंग घातली होती तेव्हा तुझ्या मनात फक्त प्रेमाची भावना होती, म्हणून तिचा रंग लाल होता. आणि आता तू मनापासून खूप आनंदी आहेस, म्हणून तिचा रंग पांढरा झाला आहे. अभिराजचं बोलणं ऐकून अनुषा थोडा विचार करत म्हणाली, अभि, ही रिंग अगदी त्या प्रेशियस कलर चेंजिंग रिंगसारखी आहे जी आत्तापर्यंत संपूर्ण जगात फक्त 2च बनवण्यात आल्या आहेत आणि ज्यांची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. हे बोलत असतानाच ती थांबली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, नाही अभि, असं सांगू नका की ही तीच रिंग आहे. अनुषाने अभिराजकडे पाहिलं
अविराजने फक्त होकारार्थी मान हलवली. ते पाहून अनुषा जणू बेशुद्ध पडायचीच बाकी होती. तिने पुन्हा खात्री करून घेत विचारलं, अवी, ही तीच? वाक्य अर्ध्यावरच थांबलं. अविराजने तिला पुन्हा आपल्या मिठीत घेतलं. ओढून शांतपणे म्हटलं, हो, ही तीच रिंग आहे आणि ती घ्यायलाच मी गेलो होतो दुपारी. पण अवी, याची खरंच काय गरज होती? तुम्ही तर आधीपासूनच माझ्या प्रत्येक भावना समजून घेता, मग या रिंगची गरजच काय होती? अनुषा अविराजकडे पाहत म्हणाली. अविराजने तिच्या प्रश्नाला काहीही उत्तर दिलं नाही. तो फक्त तिच्या कपाळावर आपलं कपाळ टेकून डोळे मिटून उभा राहिला. अविराज असं करताच अनुषानेही डोळे मिटले. त्या दोघांसाठी तो क्षणच वेगळा होता. एक अनामिक शांतता, एक अपार समाधान. अनुषाने अविराजला मिठीत घेतलं. अविराजनेही तिला घट्ट कवटाळत आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हणाला, डोंट वरी पापा, तुमच्या लेकीला मी कायम सुरक्षित ठेवीन. तिला जे हवं असेल ते सगळं देईन. तिच्यावर प्रेम करणाऱ्यांची मनापासून कदर करेन आणि तिला दुखवणाऱ्यांची अवस्था फार वाईट करेन. तुमच्याशी केलेलं हे माझं वचन आहे. तेवढ्यात आकाशातून एक तारा तुटून खाली पडला. ते दृश्य पाहून अविराजच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. जणू अनुषाचे बाबा आपली खुशी व्यक्त करत आहेत. तिला आणि अविराजला आपला आशीर्वाद देत होते. पुढच्या सकाळी आज दुपारपर्यंत सगळ्यांना भारतात परतण्यासाठी निघायचं होतं. सगळे ब्रेकफास्ट करताना मागच्या काही दिवसात किती मज्जा केली याबद्दल गप्पा मारत होते. तेवढ्यात अविराज विजयला म्हणाला, विजय, तू सगळ्यांना जेटने घेऊन जा. मी माझ्या चॉपरने येतो. का, तुम्ही आमच्यासोबत येऊ शकत नाही का? अविराजचं बोलणं ऐकून श्रेयाने विचारलं. अनुषाला स्वतःच्या हाताने घास भरवत अविराज म्हणाला, नाही, एअरपोर्टवर मीडिया असेल. आपण सगळे एकत्र दिसलो तर मोठी बातमी बनेल आणि अनुषाचा इंटरनॅशनल सुपर मॉडेल कॉम्पिटिशन जवळ आलाय. मला हे नकोय की कुणी असं म्हणावं की ती माझ्यामुळे इथपर्यंत पोहोचली. पण अवी, ते खरं नाही का? अनुषा म्हणाली, आणि त्यानंतर मी आज जे काही आहे ते तुमच्याशिवाय शक्य होतं का? आणि एक ना एक दिवस सगळ्यांना आपल्याबद्दल कळणारच आहे. अविराज तिला समजावत म्हणाला, बाळा, तुझ्यात टॅलेंट नसतं तर मी काहीच करू शकलो नसतो. कधीही असं समजू नकोस की माझ्यामुळे तू काही अचीव केलं आहेस. मी फक्त एक माध्यम आहे तुझ्या आणि तुझ्या स्वप्नांमधला. आणि लोकांना आपल्या नात्याबद्दल कळायचं असेल तर ते योग्य वेळेला कळेल. आत्ता कळलं तर लोक तुला माझ्या ओळखीने ओळखतील. तुझ्या मेहनतीकडे, तुझ्या टॅलेंटकडे कोणी पाहणार नाही. मला हे हवंय की आधी तू तुझी सगळी स्वप्न पूर्ण करावीस, स्वतःला जगासमोर सिद्ध करावंस आणि मग मी स्वतः संपूर्ण जगासमोर आपल्याबद्दल सांगेन. तेव्हा लोक मला तुझ्यामुळे ओळखतील. अविराजच्या शब्दांनी सगळेच भारावून गेले होते, कारण असा पुरुष क्वचितच सापडतो जो आपल्या आयुष्यातील स्त्रीला हे सांगतो की तिने इतकं पुढे जावं की लोक त्याला तिच्यामुळे ओळखतील. आणि तो पुरुष अविराजसारखा असेल, ज्याने स्वतःच्या कर्तृत्वावर एवढं मोठं नाव कमावलं आहे, एवढं भलं मोठं साम्राज्य उभं केलं आहे की संपूर्ण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज त्याच्या पायाशी आहे. अनुषाचं मनही भावूक झालं होतं. ती अविराजकडे पाहत विचार करत होती, आपण असं काय पुण्य केलं असेल की आयुष्यात अविराजसारखा माणूस मिळाला. तेवढ्यात विजय म्हणाला, पण राज, तू आमच्यासोबत आलास तरी काही प्रॉब्लेम नाही. मी आहेच ना. लोकांना माहीत आहे की श्रेया आणि मी लग्न केलेलं आहे आणि अनुषा व श्रेया किती जवळच्या आहेत. तसंच तू आणि मी हे किती क्लोज आहोत. त्यामुळे एकत्र ट्रिपला जाणं नॉर्मलच आहे. आणि मीडियाचा प्रश्न असेल
तर रंशही सोबत आहेच ना. ते लोक तर त्याच्यावर आणि अनुषावरही बातम्या बनवणारच ना. तू बिनधास्त चल, बॉडीगार्ड सगळं सांभाळतील. विजयचं म्हणणं पटल्यावर अभिराज काहीच न बोलता सगळ्यांसोबत एअरपोर्टकडे निघाला. आणि त्यानंतर VIP एरियामधून सगळे प्लेन लँडिंग झोनकडे गेले, जिथे अविराजचं प्रायव्हेट जेट आधीपासूनच त्यांच्या प्रतीक्षेत उभं होतं. एका मागोमाग एक सगळे जेटमध्ये चढले आणि थोड्याच वेळात ते भारताच्या दिशेने उड्डाण करू लागले. काही तासानंतर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जेट लँड झालं. सगळे VIP एक्झिटमधून बाहेर येऊ लागले. अपेक्षेप्रमाणे बाहेर मीडियाचा मोठा जमाव जमलेला होता. सर्वात आधी मीडियाच्या नजरेस अनुषा आली. सर्व मुली आणि रंश एकत्र येत होते. अनुषा आणि रंश दोघांनाही एकत्र पाहताच मीडियावाले त्यांच्याकडे धाव घेऊ लागले. मात्र त्याच क्षणी त्यांच्या भोवती अनेक बॉडीगार्ड फिरू लागले. त्यांच्या युनिफॉर्मवरूनच सगळ्यांना कळून चुकलं होतं की हे विजय सिंघाल यांचे बॉडीगार्ड्स आहेत. तरीही थोडे धाडस करून मीडियावाले पुन्हा अनुषा आणि रंश यांना प्रश्न विचारण्यासाठी पुढे सरकले. तेवढ्यात अनुषाच्या मागून अभिराज आणि विजय डोळ्यांवर शेड्स लावलेले, हात खिशात घालून मोठ्या स्टाईलमध्ये चालत येताना दिसले. त्यांच्यासोबत अभिराजचे बॉडीगार्ड्सही होते, जे त्यांना पूर्णपणे कव्हर करत चालले होते. अभिराज आणि विजय पुढे येताच दोघेही अनुषाच्या दोन्ही बाजूंनी तिच्यासोबत चालू लागले. विजयच्या बाजूला श्रेया होती, तर बाकी सगळे त्यांच्या मागे होते. अभिराज आणि विजयच्या बॉडीगार्ड्सनी त्यांना पूर्णपणे वेढा घातला होता. त्या ठिकाणचं वातावरण एकदम बदललं होतं. संपूर्णपणे रॉयल आणि प्रभावी. तिथे उपस्थित असलेला प्रत्येकजण फक्त त्यांच्याकडेच पाहत राहिला होता. मीडियावाल्यांना एकही प्रश्न विचारता आला नाही. त्यांनी फक्त व्हिडिओ शूट केला. सगळे तसेच एअरपोर्टच्या बाहेर आले आणि आपल्या गाड्यांमध्ये बसून निघून गेले. आणि त्यानंतर रस्त्यातच अनुषा तिच्या गाडीतून उतरून अभिराजच्या गाडीत बसली होती. आता चर्चेचा मुद्दा एकच होता, अनुषा आता कुठे जाणार? आपल्या घरी की अभिराज सोबत? अभिषा पॅलेसला परत. अभिराज तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता की तिने काही दिवस आपल्या आईसोबत वेळ घालवावा, पण अनुषा त्याच्याकडे अशा नजरेने पाहत होती की जणू त्याने हे बोलताच तिला तो जिवंतच गिळून टाकेल. हात छातीवर बांधून अभिराजकडे रोखून पाहत अनुषा म्हणाली, हे मनातही आणू नकोस की मी आता पुन्हा त्यांच्यासोबत राहीन. शेवटी अभिराजने हार मानत म्हटलं, ठीक आहे, आधी तुझ्या घरी जाऊया, तिथे जाऊन मॉमची परवानगी घेऊया आणि मग पॅलेसला जाऊ, ओके? ते ऐकून ड्रायव्हरने सुटकेचा निश्वास सोडला, कारण आत्तापर्यंत त्यांच्या भांडणामुळे तो गोंधळात पडला होता की गाडी नेमकी कुठल्या दिशेला न्यावी. थोड्याच वेळात गाडी अनुषाच्या घरासमोर येऊन थांबली. अनुषा आणि अभिराज गाडीतून उतरून घरात आले तेव्हा त्यांनी पाहिलं की मनीषाजी आपल्या सामानासह खाली हॉलमध्ये येत होत्या. समोर अचानक अनुषाला पाहताच त्यांच्या हातातून एक बॅग खाली पडली. त्या तोल जाऊन जिन्यावरून पडणारच होत्या. तेवढ्यात अभिराजने धावत जाऊन त्यांना सावरत म्हटलं, मॉम, सांभाळून. स्वतःला सावरत मनीषाजींनी चेहऱ्यावर खोटं हसू आणण्याचा प्रयत्न करत विचारलं, अरे बेटा, तुम्ही लोक ट्रिपवरून केव्हा परत आलात? आणि त्यानंतर अभिराज त्यांना आधार देत खाली आणत म्हणाला, आत्ताच. मनीषाजी पुढे काही बोलणार इतक्यात अनुषाने थेट विचारलं, आपण कुठे जात होतात? हे ऐकताच मनीषाजींचं खोटं हसूही नाहीसं झालं. त्या गोंधळलेल्या अवस्थेत अनुषाकडे आल्या आणि तिच्या गालावर हात ठेवत म्हणू लागल्या, बेटा,
ते असं आहे की आपण परत जाणार होतात, बरोबर ना? अनुषाने त्यांचं वाक्य मध्येच तोडत थेट त्यांच्या डोळ्यात पाहत विचारलं. मनीषाजींचा हात आपोआप खाली आला. ते पाहून अनुषाच्या चेहऱ्यावर कडू स्मित उमटलं. ती म्हणाली, मला माहीत होतं, जस्ट लिव्ह दिस हाऊस, आणि चुकून सुद्धा मला तुमचं तोंड दाखवू नका. हे बोलून ती कोणाचंही काही न ऐकता वेगाने पायऱ्या चढत आपल्या खोलीकडे निघून गेली. मनीषाची मागून फक्त बेटा, अनु अनु माझं ऐक असं म्हणत राहिल्या. अचानक त्या रडतच जमिनीवर बसल्या आणि म्हणू लागल्या, मी पुन्हा तुला दुखावले, पण कधीतरी माझी ही परिस्थिती समजून घे. नेमकं काय झालंय मला सांगा, मी तिला समजावतो. असं म्हणत अविराजने त्यांना आधार देत शांत केलं. मनीषाजी त्याच्याकडे पाहत रडत म्हणाल्या, आज सकाळी मला फोन आला होता. त्यांच्यावर कुणीतरी हल्ला केला आहे आणि त्यांची अवस्था फारच गंभीर आहे. मला तात्काळ परत जावंच लागेल. बेटा, मला माहीत आहे की मी अनुशी वचन दिलं होतं की आता कायम तिच्यासोबतच राहीन आणि तिला कधीच सोडून जाणार नाही. पण मी काय करू? मी त्यांच्याशी लग्न केलं आहे. अशा वाईट वेळी त्यांना कसं सोडून जाऊ? कृपया अनुला समजावं. तू बोलशील तर ती नक्की ऐकेल. हे ऐकताच अविराजचा सूर थोडा कठोर झाला. ही गोष्ट नामंजूर करण्याची नाही, तर तिच्या जखमेची आहे. तिला अजून किती वेळा दुखवणार? ते तुमचे पती असतील, पण अनुषा तुमची मुलगी नाही का? कधी तिच्यासाठी विचार करणार? आणि तिला समजवण्याची किंवा सांभाळण्याची गरज असेल तर त्यासाठी मी एकटाच पुरेसा आहे. आत्तापर्यंतही मीच तिला सावरलं आहे आणि पुढेही मी हे नक्की पाहीन की तिला माझ्याशिवाय कोणाचीही गरज भासू नये. तुम्ही जाऊ शकता, तिच्यासाठी मी आहे. आणि त्यानंतर हे बोलून अविराजही वर अनुषाच्या खोलीकडे गेला. अनुषाची खोली. अविराज खोलीत आला तेव्हा त्याने पाहिलं की अनुषा घाईघाईने आपलं सामान पॅक करत होती. जणू तिला जितकं लवकर शक्य आहे तितकं लवकर इथून निघून जायचं होतं. अविराज चालत तिच्याकडे गेला आणि तिच्या मागे उभा राहून विचारलं, बाळा, तू ठीक आहेस ना? मला काय होणार? मला तर वर्षानुवर्ष त्यांच्या खोट्या वचनांवर विश्वास करून पुन्हा जखम होण्याची सवय आहे. अनुषा अविराजकडे पाहिलं नाही. स्वतःच्या पॅकिंगवर लक्ष ठेवून म्हणाली. अविराजने अनुषाचा हात धरला, तिला थांबवलं आणि तिच्या हातातून कपडे घेऊन बेडवर टाकले. त्यानंतर अनुषाला जवळ ओढत म्हणाला, तुला माहिती आहे ना की मी नेहमीच हवं असतं की जेव्हा तू माझ्याशी बोलतेस तेव्हा तुला माझ्या डोळ्यात पाहावं लागेल. ही गोष्ट अनुषा आणि अविराज दोघांनाही माहिती होती की जर अनुषा त्याच्या डोळ्यात पाहून बोलली तर ती आपली भावना लपवू शकणार नाही. आणि तसंच झालं. अनुषाच्या डोळ्यातून अचानक अश्रू ओघळू लागले आणि ती रडत रडत ओरडली, ती नेहमी असंच करते. ती माझ्यासोबत नेहमी खोटं वचन देते आणि यावेळी ही म्हणाली की आता ती माझ्यासोबत राहणार, पण नाही, त्यांनी पुन्हा खोटं बोललं आणि मी नको असूनही त्यांच्या खोट्या वचनांवर विश्वास ठेवला. अखेर मला कधी समजेल अवी? आणि ती श्री कधीही त्या माणसापासून दूर जाणार नाही. ती दमली तरीही त्यांच्या एका बोलवण्यानंतर लगेच त्यांच्या जवळ धावेल. अनुषा इतकी रागात होती की अविराजने काम करताना तिच्या केसांना हलके हात लावले आणि सांगितलं, बाळा, शांत हो. तुला तर परत आजारी होऊ नये आणि तुला माहीत आहे, जर यावेळी कोणालाही तुझ्या आरोग्याची काळजी वाटली तर मी कोणालाही माफ करणार नाही. तेव्हा त्याला मनीषाजी आठवल्या आणि त्यांनी अनुषाला समजवण्याचा प्रयत्न केला. बाळा बघ, त्यांना जायचंच होतं. त्यांचा पती ठीक नाही. त्यांच्यावर कुणीतरी हल्ला केला होता. अभिराज अजून आपली गोष्ट पूर्णही केलं नव्हतं की अनुषा पुन्हा ओरडत म्हणाली, सगळं खोटं आहे. मी त्या माणसाला चांगल्या प्रकारे ओळखते
नक्कीच मॉमने त्यांचा फोन उचलला नसेल किंवा कुणाकडून त्यांना समजलं असेल की मॉम परत त्यांच्या जवळ जाणार नाही, म्हणून त्यांनी हे सगळं प्लॅन केलं असेल. आणि नेहमीप्रमाणे मॉम त्यांच्या जाळ्यात अडकून त्यांच्याजवळ धावत गेली. आता अविराजकडे काहीही म्हणायला उरलं नाही. अनुषाचं म्हणणं पूर्णपणे लॉजिकल होतं. त्याने अजून काही न म्हणता अनुषाला बेडवर बसवलं, तिला पाणी दिलं आणि स्वतः तिच्या सामानाची पॅकिंग करण्यास सुरुवात केली. रूमच्या बाहेर उभी असलेल्या मनीषाजी जी हे सगळं पाहत होत्या. त्यांनी खोल श्वास घेतला, डोळे मिटून हळूच म्हटलं, पाहता का, आपल्या मुलीच्या आयुष्यात शेवटी कोणी असा आला आहे जो खरोखर तिला प्रेम करतो, तिला समजू शकतो, सांभाळू शकतो. आता जर मी मरणार असले तरी माझ्या मुलीची काळजी करायची गरज नाही. आणि नंतर खाली गेल्या. काही वेळानंतर अभिराज एका हातात अनुषाचं सामान घेऊन आणि दुसऱ्या हातात तिचा हात धरून खाली आले. मनीषाची बोलू पाहत असतानाच अनुषा म्हणाली, अवी, मी गाडीमध्ये तुमची वाट पाहते, आणि निघू लागली. अविराजने तिचा हात धरून थांबवलं. आधी मॉम काय म्हणते ते ऐकूया, मग एकत्र जाऊ. अनुषा थांबली, पण रूढपणे म्हणाली, जो काही सांगायचे लवकर सांग. कदाचित कुणीतरी मृत्यूच्या वाटेवर आहे, कोणाचाही इंतजार करत नाही. मनीषाजी पुढे येऊन अनुषाचा हात अविराजच्या हातात ठेवला आणि म्हणाल्या, तुम्ही दोघे नेहमीसाठी एकत्र राहा, एकमेकांची काळजी घ्या. मी जात आहे. आणि आपलं सामान घेऊन निघाली. त्यांच्या निघून गेल्यानंतर अनुषाच्या डोळ्यात पुन्हा पाणी भरलं, पण तिने आपल्या भावना कंट्रोल करणं अविराजकडून नीट शिकलं होतं. अविराज तिच्या जवळ गेला, तिच्या चेहऱ्याला दुसऱ्या हाताने धरून तिच्या कपाळावर किस केलं आणि तिच्या छातीवर मिठीत घेत म्हणाला, मी आहे ना बाळा, आणि हे तुला पुरेसं असायला हवं. अनुषाने लगेच अविराजला घट्ट मिठी मारली आणि फक्त हो म्हणून आपलं डोकं हलवलं. आणि त्यानंतर काही वेळानंतर अनुषा थोडी नॉर्मल झाली आणि मग दोघेही अविशा पॅलेससाठी निघाले. अविशा पॅलेस. त्यांची कार प्रवेशद्वारातून आत गेली आणि मेन डोअर समोर थांबली. अनुषा कारमधून बाहेर पडली आणि अचानक कुणीतरी झटपट तिच्यावर उडी मारून तिच्या चेहऱ्याला हल्ला करू लागला. अचानक हल्ल्याने अनुषा संतुलन गमावली आणि मागे कारकडे गेली. अविराज पटकन कारमधून उतरला आणि तिच्याकडे जाऊन तणावात विचारलं, तू ठीक आहेस ना? अनुषा स्वतःवर चढलेला लुसिफर महाशयाला धरत कठीणपणे म्हणाली, हो हो, मी ठीक आहे. अविराजने थोडा राग दाखवून लुसिफरकडे म्हणाला, हे काय हावभाव आहेत लुसिफर? जर मम्मीला काही झालं असतं तर? अविराजच्या अचानक रागामुळे लुसिफर, जो इतक्या दिवसांनी आपली मम्मी पाहून तिच्या चेहऱ्यावर आपलं प्रेम दाखवत होता, तो थांबला. त्याने अविराजकडे मोठ्या पप्पीसारख्या डोळ्यांनी पाहत अनुषाच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं. असं वाटत होतं जणू त्यालाही स्वतःच्या वागणुकीसाठी वाईट वाटत होतं. लुसिफरला असे करताना पाहून अनुषा त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फेरत थोडा राग दाखवत अविराजकडे म्हणाली, अवी, तुला माझ्या बाळाशी काय प्रॉब्लेम आहे? असं कोण डाटतं का? पहा कसे घाबरले माझं बाळ. इतक्या दिवसांनी त्यांनी मला पाहिलं म्हणून असं केलं, नाहीतर तो कधीच मला हर्ट करू शकत नव्हता. आणि मग तिने लुसिफरच्या डोक्यावर प्रेमाने हात फेरत त्याला आपल्या मांडीवर घेऊन आतच्या बाजूला जाऊ लागली. दरम्यान लुसिफर अविराजकडे पाहत होता, जणू म्हणत असावा, मम्मीकडून डांट लागली ना, आणि माझ्यासमोर डांट घ्या. आपण तर फक्त नावाने डॅड आहात. मला अजिबात समजत नाहीत, पण मम्मी मला खूप चांगले समजते. अविराजने त्याला डोळे अर्धवेळ पुळसं करून घुरलं आणि मनात म्हटलं, हा शैतान बाळही त्याच्या बाजूला राहीन. लक्षात ठेव, आधी तो एकटा होता, आता काय, त्याला एवढा मोठा पांडा देऊन मी काय केले? आता एक सिंह आणि एक पांडा मिळून माझं जीवन कठीण करणार.
काही विचार करत अचानक त्याने स्वतःला म्हटलं, अजून असं आहे तर आपलं बाळ झाल्यावर काय होईल? नाही नाही, मी माझी अनुषा कोणासोबतही शेअर करणार नाही, आमच्या बाळासोबतही नाही. हे सर्व विचार करत असताना तो थांबला आणि स्वतःशी म्हटलं, अरे मी काय विचार करत आहे? बाळ आणि माझं बाळ, आधी तर लग्न करावं लागेल आणि मग आपलं डोकं थोडं झटकून आजच्या बाजूला गेला. पॅलेसच्या आत प्रवेश करताच अविराजने पाहिलं की अनुषा लुसिफर आणि त्याच्या लहान बाळासोबत खेळत होती, त्याच्याशी गप्पा मारत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती हसत होती. मनीषा मॅडममुळे गायब झालेलं हसू आता लुसिफरमुळे परत आलं होतं. अविराजने तिला त्रास दिला नाही आणि वर आपल्या स्टडी रूममध्ये गेला. संध्याकाळी अविराज जेव्हा लिव्हिंग एरियामध्ये परत आला अनुषाला पाहण्यासाठी, तेव्हा पाहिले की ती सोफ्यावर झोपलेली होती. लुसिफर तिच्या बाजूला शांत बसून आपल्या मान इधर उधर फिरवत सर्वत्र पाहत होता, जणू काही त्याच्या मम्मीची झोप भंग होऊ नये म्हणून. हे पाहून अविराज हसला आणि अनुषाच्या जवळ गेला. अविराजला पाहताच लुसिफरही सोफ्यावरून उभा राहिला आणि अविराजकडे एक लूक दिला, जणू म्हणत असावा, लो आता तुझी मम्मी सांभाळ, मी माझ्या घराकडे चाललोय, आणि घराकडे निघून गेला. अविराजने अनुषाला सावधपणे आपल्या मांडीवर उचललं आणि वर आपल्या रूमकडे नेत गेला. रूममध्ये पोहोचल्यावर त्याने अनुषाला बेडवर लिटवलं. नंतर त्याने डोळे क्लॉककडे गेले आणि पाहिलं की जवळपास 7 वाजले होते. अनुषा न खाऊन झोपली होती आणि जाग आली तर अविराज रूममध्ये नसल्यामुळे पुन्हा झोपेची तयारी करत होती. त्यामुळे अविराजने स्टडी रूमकडे न जाऊन आपले लॅपटॉप आणि फाईल्स घेऊन बेडच्या दुसऱ्या बाजूला बसून काम सुरू केलं. रात्री जवळपास 9 वाजले. काम करत करत अविराजने टाईमकडे पाहिलं आणि पाहिलं की अनुषा अजूनही झोपलेली होती. त्याने आधी मेडला बोलवलं आणि मीच त्यांच्यासाठी जेवण मागवलं आणि मग अनुषाला हलवायला सुरुवात केली. बाळा उठ, आधी जेवण खा, मग औषध घेऊन परत झोप जा. बाळा अशी त्याची काळजी घेणारी हळवी आवाज ऐकून अनुषा झोपेतच चिडून म्हणाली, काय आहे अवी, का त्रास देतोस? झोपू दे ना मला, आत्ताच खाली जाऊन जेवायला होत नाही. पण परत झोपायला चालू झाली की अविराज थोड्या ओरड आवाजात म्हणाला, मलाही माहीत होतं की तुम्ही खाली जाणार नाही, म्हणून जेवण रूममध्येच मागवले, आणि त्रास देण्याची गोष्ट जेव्हा खरंच त्रास देईन तेव्हा कदाचित तुम्ही ते सहन करू शकणार नाही. आता लवकर उठ आणि जेवण खा. अनुषाला अविराज कसा त्रास देत होता हे चांगलं समजत होतं. तिने थोडं नाटक करत झोपलेल्या आवाजात म्हटलं, अवी, तुम्ही मला आय लव्ह यू म्हणालात, किती बेधडक होत चाललास, आणि जेवण रूममध्येच आले तर स्वतः खवडून द्या ना, मला खायला जाईलच नाही. हे ऐकून अविराजने डोळे किंचित झाकले. काही वेळा त्या लहानशा आळशी खरगोशकडे पाहिलं आणि नंतर आपलं डोकं हलवत जेवण घेऊन बेडच्या बाजूला बसला. अनुषाला हलकं उचलून बसवलं आणि जेवण खवडलं. अनुषा अविराजच्या छातीवर डोकं ठेवून डोळे बंद करून जसं तसं जेवण खाण्याचा प्रयत्न करू लागली. जेवण झाल्यावर अविराजने अनुषाला औषध देखील खूप कठीण पद्धतीने दिलं आणि नंतर तिला परत झोपायला लावलं. त्यानंतर स्वतःचे काही पेंडिंग काम पूर्ण करून लाईट्स बंद करताच अविराज अनुषाला आपल्या बाहूत घेऊन झोपला. पुढच्या सकाळी अनुषाच्या कॉलेजच्या जवळ काही कार थांबल्या. त्यातील मधल्या कारमध्ये अविराज आणि अनुषा होते. अनुषा सानियाच्या येण्याची वाट पाहत होती. त्याच वेळेस तिला सानियाचा कॉल आला की ती पोहोचली आहे. अनुषाने फोन कट करून कारचा दरवाजा उघडला आणि अविराजला बाय बोलत बाहेर पडायला गेली,
पण अभिराजने तिचा हात पकडून परत आपल्याकडे खेचलं आणि एक हात तिच्या मानेला मागून पकडून ओठांवर किस केला. लहानसा लाईट किस केल्यानंतर अभिराजने तिला लगेच मुक्त केलं आणि म्हणाला, तुझी काळजी घे, ओके. काही प्रॉब्लेम झाल्यास लक्षात ठेव, मी फक्त एक कॉल दूर आहे, ओके. अनुषाने होकार दिला. अभिराजच्या गालावर किस करून म्हणाली, आय लव्ह यू, आणि मग कारमधून उतरणार झाली. बाहेर उभ्या सानियाला ही सर्व दृश्य स्पष्ट दिसले. तिच्या चेहऱ्यावर काही रहस्यमय एक्सप्रेशन होते. अनुषा अविराजच्या कारमधून उतरी आणि लगेच तिच्या कारमध्ये सानियाला घेऊन बसली. कार सुरू करून कॉलेजच्या प्रवेशद्वाराकडे गेली. अविराज तिथून न गेला जोपर्यंत अनुषाची कार कॉलेजच्या आत पोहोचली नाही. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर त्याने कोणाशी तरी फोनवर बोलून सांगितलं, नजर ठेव, काहीही झालं तर मला लगेच कळवा. आणि त्यानंतर फोन कट करत त्याने स्वतःशी म्हटलं, डोंट वरी बाळा, तुझ्या साहिलची काही काळजी घेण्याची गरज नाही. आणि त्यानंतर त्याच्या कारांचा काफिला ऑफिसकडे निघाला आहे. अनुषा आणि सानिया कारमधून उतरल्या तेव्हा त्यांनी पाहिले की बिपाशा देखील तिचा बॉयफ्रेंड सोमेन बाईकवर ड्रॉप करत गेला होता. बिपाशाने स्मित करत बॉयफ्रेंडला हग केलं आणि बाय बोलून आत येत होती. बिपाशाला तिच्या बॉयफ्रेंडसोबत इतकं खुश पाहून अनुषाने हसत म्हणाली, पहा ना, किती आनंदी दिसते. यानंतर सानियाने थोड्या विचित्र पद्धतीने उत्तर दिलं, होच, तिचा बॉयफ्रेंड जेवढ्या प्रेमाने सोडून गेलाय. अनुषाकडे बघत ती म्हणाली, हो, तुझंही आनंद वाटेल ना. तुझ्या मिस्टर राठोडने तुला सोडून दिलं. मज्जा येते कपल्समध्ये. आमच्या नशिबात हे सगळं नाही. सानियाच्या या गोष्टी अनुषाला थोड्या विचित्र वाटल्या, तरीही तिने हसून त्याला मजा म्हणून घेतलं. तुला जेलसी येते का? सानिया अचानक चिडून म्हणाली, माझं काही काम नाही का? आणि लगेच आजच्या बाजूला गेली. अनुषा आश्चर्यचकित राहिली. ज्या दिशेने सानिया गेली ती पाहत होती की बिपाशा मागून येत तिला म्हणाली, अरे अनु, ती सोनी जी तुझ्यासोबत होती कुठे गेली? ती क्लासच्या दिशेने गेली आहे, चला आपणही जाऊ. अनुषाने थोडी सामान्य वाट दाखवत उत्तर दिलं. मग दोघी क्लासच्या दिशेने निघाल्या. लंच ब्रेकच्या वेळी अनुषा, सानिया आणि बिपाशा सर्वजण कॅम्पस एरियात बसून लंचच्या वाटेवर नजर ठेवत होत्या, जो नेहमीप्रमाणे त्यांच्यासाठी कॅन्टीनमधून जेवण आणायला गेलेला होता. ते सर्व बसून गप्पा मारत हसत होत्या की अचानक कोणीतरी अनुषाला मागून पकडून म्हणाले, जान. अनुषा एकदम घाबरली. अचानक कुणीतरी तिला असं पकडलं होतं. ती आणि इतर सर्वांनी मागे वळून पाहिलं तेव्हा साहिल उभा होता. साहिल पाहून अनुषा आणि सर्वांचा मूड खराब झाला. अनुषा तर रागाने उकळत होती. साहिलने तिला हात कसा लावला हे बघून अनुषाने स्वतःला साहिलपासून दूर करत मोठ्या आवाजात म्हटलं, व्हॉट द हेल, तुला हिम्मत कशी झाली मला छुण्याची? आणि हे जान म्हणत बोलत होतोस का? सिरियसली, फक्त 2 दिवसापासून मेघा तुझी जान होती ना. आता काय बदललं? तिच्याशी गप्प झाल्यावर माझी आठवण आली. मी तुला आधीही सांगितलं होतं की माझ्या लाईफमध्ये आधीच कुणीतरी आहे, तर आता तुझ्या गंदी कल्पनांनी माझा विचार मनातून काढून टाक. तुला एकदाच समजत नाही का? आणि त्यानंतर साहिल लगेच गुडघ्यावर बसून अनुषासमोर हात जोडत म्हणाला, प्लीज अनु, तू रागू हो, ओरड, चिल्ला, मला मारलंस तरी चालेल, पण प्लीज
परत माझ्याजवळ ये, मला तुझी खूप गरज आहे प्लीज. त्याआधीच अनुषा काही उत्तर देऊ शकली. रंश मागून येऊन साहिलला पकडून अनुषापासून दूर नेत म्हणाला, गरज आहे का? जेव्हा तिला तुझी गरज होती तेव्हा कुठे होतास? आता तुझ्या सो कॉल्ड प्रेमाचा फायदा झाला की पुन्हा सिलीची लाईफ खराब करण्याची धमकी देतोयस? मी तुला आधीही सांगितलं होतं आणि आता पुन्हा सांगतोय, तिच्यापासून दूर राहा, नाहीतर तुला काय होईल ते तू कल्पनाही करू शकत नाहीस. साहिल देखील रागाने भरला आणि रंशचा हात स्वतः हलवत म्हणाला, काय काय करशील? विसरू नकोस की तू एक पब्लिक फिगर आहेस. 2 मिनिटात तुझी पॉप्युलॅरिटी जमिनीवर येईल. रंश साहिलच्या शब्दांवर हसला आणि म्हणाला, तुला काय वाटलं मी काही करेन? तुला कल्पनाच नाही की तू सध्या कोणत्या महिलेशी खेळायचं ठरवलंय. जर तिचा मन थोडंसं सुद्धा चंचल झालं तर तुझ्यासारखा लाखो साहिलला एक चुटकीत उघडून टाकतील. आणि तू सिरीला जान म्हणतोयस ना, ते बंद कर. कारण ज्या व्यक्तीची खरी जान आहे तिला तुझ्या प्रत्येक हालचालीची कल्पना लागली तर तुझा अंत करण्याआधीच होईल. आता जा, शांतपणे इथून निघ. रंशच्या शब्दांनी साहिलला दिसायला न येता आतून थरथर कापायला लागला. त्याची स्थिती इतरांना समजली नाही, पण अनुषाला नीट समजली. अनुषा हसत स्मित करत साहिल जवळ गेली आणि हळूच त्याच्या कानात म्हटली, आणखी एक उदाहरण पाहिजे का? तुझ्या वडिलांच्या कंपनीचे शेअर्स एका रात्रीत मिठीत कसे गेले याचा विचार केला आहे का? आणि त्यानंतर अनुषाने साहिलकडे एक डेव्हिल स्मित करत पाहिलं. साहिलला आणखी भीती वाटू लागली. मनात विचार केला, ही अनुषा आहे कुणाबरोबर, जी इतकी पॉवरफुल आहे? हे विचार करत तो काहीही न म्हणता इथून निघून गेला. साहिल निघून गेल्यावर सर्वजण परत बसले, आपलं जेवण सुरू केलं आणि गप्पा मारू लागले. अचानक सानियानं म्हणालं, कमाल आहे ना, लोकांना एकटा माणूस मिळत नाही आणि इथं अनुच्या मागे तर लोक मरायला तयार आहेत. ही गोष्ट मजाकात बोलली असली तरी सानियाच्या टोनमध्ये कुठेतरी गंभीरता होती. सगळ्यांनी अजीबदृष्ट्या तिच्याकडे पाहिलं आणि त्यानंतर सानियाला सर्वजण तिला पाहत असल्याचं दिसलं आणि ती कोकची घोट घेऊन म्हणाली, काय असं का पाहताय सगळे? मी तर फक्त मजाक करत होते. आणि नंतर ती फेक हसण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.